नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपला हा कार्यक्रम लैंगिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शनात्मक कार्यक्रम आहे. भारतामध्ये सेक्स हा विषय टॅबू म्हणजेच निषिद्ध मानला जातो. मात्र यामुळे नको त्या वयामध्ये चुकीची माहिती चुकीच्या मार्गाने मुलांपर्यंत पोहोचते आणि वेळ निघून जाते. म्हणूनच सेक्स एज्युकेशन फारच गरजेचं आहे. आणि योग्य वयात जर सेक्स एज्युकेशन मिळालं तर आपण आपल्या सेक्शुअल समस्या या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकता. आपण आपल्या शरीराला समजून घेणं आणि ते स्वीकारणं हे आपल्याच मानसिक आणि शारीरिक वाढीसाठी फारच गरजेचं असतं आणि मोलाचं काम करतं. आणि म्हणूनच तुमचं सेक्शुअल लाईफ हे सशक्त व्हावं यासाठी डॉक्टर विजय दहिफळे सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे सेक्शुअल इश्यू समजून घेऊन आणि तुमच्याशी संवाद साधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्यासाठी आम्हाला आमच्या स्टुडिओ क्रमांकावर तुम्ही जरूर फोन करा. मात्र कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपण पाहूयात डॉक्टर दहिफळे सर यांच्या अचीव्हमेंट्सबद्दलची ही माहिती व्हिज्युअल्सच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे सेक्सोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट आणि यूरोलॉजिस्ट आहेत. ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले डॉक्टर असून या समस्येने त्रासलेल्या लोकांसाठी ते आशेचा किरण म्हणून कार्य करत असतात. डॉक्टरांची क्लिनिक्स छत्रपती संभाजीनगर, पुणे, नेरूळ तसेच दादर, ठाणे, कल्याण, नाशिक आणि खारघर, नागपूर, दिल्ली व दुबई या ठिकाणी आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे देशविदेशात जाऊन लैंगिक शिक्षण या विषयांवरती मार्गदर्शन करत असतात. आपला आजचा जो विषय आहे तो आहे स्त्रियांमध्ये का जाणवतो ऑर्गॅझम डिसऑर्डर. आणि याच विषयावर आज आपण डॉक्टर दहिफळे सर यांच्याशी खरं तर चर्चा करणार आहोत. आणि सरांचे जे सेंटर्स आहेत ते आहेत छत्रपती संभाजीनगर, पुणे, खारघर, मेडिकवर हॉस्पिटल, नाशिक, दादर, ठाणे, कल्याण, नेरूळ या ठिकाणी. आणि तुम्ही दिलेल्या आपल्या ज्या स्टुडिओचा क्रमांक आहे त्याच्यावर फोन करा आणि तुमचे प्रश्न सरांना विचारा. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार सर, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. फार महत्त्वाचा विषय खरं तर घेऊन आपण आलेलो आहोत. स्त्रियांसंदर्भातला हा विषय आहे. आणि जसं आपण सर मगाशीही थोडंसं बोलत होतो मेकअप करत असताना की तुमचं म्हणणं होतं की स्त्रिया फार पुढे येत नाहीत, त्यांच्या मनात बरेच प्रश्न घोंगावत असतात, बरेच प्रश्न डोक्यात असतात. मात्र कुठेतरी समाजाची भीती असते, आपल्या इमेजची भीती असते आणि त्याच्यामुळे पुढे येत नाहीत. मात्र हा एक फार महत्त्वाचा विषय आहे ऑर्गॅझम डिसऑर्डर. डेफिनेटली हा नेमका काय आहे सर? नक्कीच सांगूया. सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोकशाही मराठीच्या सर्व दर्शकांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि ज्या पद्धतीने तुमची इन्व्हॉल्वमेंट यामध्ये पाहतोय आम्ही त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. हे बघा, तुम्ही सेक्शुअल डिस्फंक्शन म्हटलं की नेहमी काय वाटतं, हे पुरुषांमध्येच असतं, पुरुषांनाच कमजोरी येते, पुरुषांनाच इच्छेचा प्रॉब्लेम आहे, पुरुषांना स्ट्रेस ताणतणावामुळं त्या ठिकाणी फंक्शन होत नसेल. पण महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्या पद्धतीने पुरुषांमध्ये आपल्याला व्याधी आढळतात त्याच पद्धतीने ऑर्गॅझमिक डिसऑर्डर. ऑर्गॅझम म्हणजे काय? ऑर्गॅझम म्हणजे तृप्ती, म्हणजेच क्रियेच्या शेवटी संपल्यानंतर त्या ठिकाणी फिमेल्सला तो आनंद मिळणं, त्या ठिकाणी त्या जागेचं कॉन्ट्रॅक्शन होणं आणि समाधान मिळणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि आजच्या पूर्ण टॉकमध्ये आपण यावर विस्तृत माहिती घेणार आहोत आणि तुमच्या प्रश्नांची देखील उत्तरं देणार आहोत. नक्कीच. आणि सर, हे जे ऑर्गॅझम डिसऑर्डर आहे खरं तर याला घेऊन देखील बऱ्याच मिसकन्सेप्शन्स असतात की प्रेग्नन्सी नंतर किंवा पोस्ट डिलिव्हरी ऑर्गॅझम डिसऑर्डर होतो, कारण जी आपली योनीची जागा असते ती मोठी होते आणि त्याच्यामुळे असं होतं का? तर या सगळ्या विषयी आपण बोलूयात. मात्र पहिल्या कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. नंदिनी बोलतायत नाशिकहून. नंदिनी, नमस्कार. नमस्कार. नमस्कार जी, बोला. नमस्कार डॉक्टर. सर, माझा प्रश्न असा आहे की मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांवर सेक्समुळे काही परिणाम होतो का? आणि वेदना कमी करण्यासाठी आणखी दुसरी काही ट्रीटमेंट आहे का? निश्चितच नंदिनी, आपण सरांशी बोलूयात आणि जाणून घेऊयात. हो, आणि मासिक पाळी ही कॉमनली फेस करणारी नॅचरल गोष्ट आहे, ज्याचा सेक्सशी काही संबंध आहे का यामध्ये देखील खूप मिथ्स आहेत. बऱ्याचदा काय होतं, आपण समजा एक जुन्या पद्धतीमध्ये पाहिलं तर स्त्रीला या पाळीच्या दरम्यान 4 ते 5 दिवस आपण बाजूला बसणे म्हणा किंवा आराम देणे असा प्रकार करतो. पण आजच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढं पॉसिबल नसतं. पण हे बघा, या ठिकाणी सायन्स पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. पाळी येणं म्हणजे काय? हार्मोनमध्ये झालेल्या बदलामुळे
आतला जो भाग असतो गर्भाशयाचा तो शेड ऑफ होत असतो, जी म्युकोजा अनवॉन्टेड डेड असते हार्मोनल बदलामुळं. समजा याच पिरियडमध्ये भावना उत्तेजित झालेल्या असताना संबंध करावा का न करावा हा देखील मोठा प्रश्न आहे. आयडियली शेडिंग होत असताना संबंध करू नये, कारण त्या ठिकाणी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे कॉन्ट्रॅक्टच्या दरम्यान वाढू शकतात. मग महत्त्वाचं काय या ठिकाणी, मग केला तर काही फायदा होईल का? एक गोष्ट सांगतो या ठिकाणी, जेव्हा पाळी येणार असते त्यावेळेला पोटामध्ये क्रॅम्प्स येणं, कळा येणं, पोटात दुखणं हे कॉमनली आढळतं. समजा दोघांची कन्सेंट असेल, प्रॉपर प्रोटेक्शन असेल आणि या पिरियडमध्ये जर ॲक्टिव्हिटी केली तर नक्कीच या ठिकाणीचा फायदा काय होतो हे सांगूया. या ठिकाणी ॲक्टिव्हिटी केल्यामुळं ऑर्गॅझम होतं, हार्मोन रिलीज होतात डोपॅमिन, ऑक्सिटोसिनसारखे, आणि कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं, ऑर्गॅझम झाल्यामुळं ते सायनसेस असतात युट्रसमध्ये, ते ब्लिडिंग त्या ठिकाणी कमी व्हायला लागते आणि आपोआपच अंगावर जाणारा फ्लो देखील कमी होतो आणि हार्मोनल बदलामुळे पेन देखील कमी होतं. पण महत्त्वाची एकच गोष्ट सांगेन, पार्टनर जर तयार असेल तर, तुमची दोघांची एकमेकाची इच्छा असेल तर अशा प्रकारचा बेनिफिट या ॲक्टिव्हिटीमुळे तुम्हाला मिळू शकतो. निश्चितच सर, आपले पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत. अहमदनगरहून गणेश शिंदे बोलतायत. नमस्कार गणेश. नमस्कार सर. बोला. नमस्कार जी, बोला. माझा प्रश्न असा आहे की नियमित सेक्स केल्याने ब्लड प्रेशरवर काही परिणाम होतो का, याबद्दल सांगा सर. नक्कीच गणेश, आपण जाणून घेऊयात ब्लड प्रेशरवर काही परिणाम होतो का, असं त्यांचं म्हणणं आहे नियमित सेक्स केल्याने. हां, आणि मिथ्स काय असतात की प्रेशर वाढून मला अटॅक येईल का, व आणखी काही साईड इफेक्ट होईल का, आणि गोळ्यासोबत काही ॲक्शन होईल का, यांना आपण सांगूया. नक्कीच. हे देखा, नॉर्मली सेक्शुअल ॲक्टिव्हिटी का बनवली गेलेली आहे हा काही तुमचा चॉईस नाही आहे. या ठिकाणी दोघांचं मनोमिलन झाल्यानंतर त्या प्रोसेसमध्ये तुम्ही जात असता. काय होतं त्या ठिकाणी, काय बदल होत असतात, नॉर्मल ब्लड फ्लोच्या 10 पटीमध्ये ब्लड पुरवठा हा त्या ऑर्गनला वाढलेला असतो. तो ऑर्गनला वाढलेला म्हणजे फक्त ऑर्गनकडेच जातो का, नाही, सर्व पेरिफेरीला देखील जातो. पेरिफेरी गेल्यामुळे तुम्हाला पाल्पिटेशन होणं, घाम येणं अशी प्रक्रिया चालू होते. पेरिफेरीला फ्लो गेल्यामुळं आपोआपच जे ब्लड प्रेशर वाढलेलं असतं हे ब्लड प्रेशर कमी होतं, म्हणजे फॉल डाऊन होत नसतं, हे नॉर्मल लेवलला खाली येत असतं. मग म्हणायचं काय आपल्याला, की आपल्याला बरेचदा बी पीच्या काही गोळ्या सुरू होतात आणि असं वाटतं की आता माझं बी पी हे आयुष्यभरासाठी आलं. अहो, कुणी प्रयत्न केला आहे का की बी पीची गोळीमध्ये कमी करून पाहायला? तुम्ही जर रेग्युलरली आठवड्यातनं 2 ते 3 वेळा आपल्या पार्टनरच्या कन्सेंटनी, आपल्या नोन आणि ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनरसोबत जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला, आपोआपच हार्मोनल चेंजेस, वासोडायलेटेशन, हार्ट रेट वाढल्यामुळं ब्लड प्रेशर कमी करण्यात म्हणजेच कंट्रोलमध्ये ठेवण्यास अतिशय मदत होते. म्हणून तर हा निसर्गानं दिलेला इतकं चांगलं गिफ्ट आहे, पण जपून वापरलं तर. नक्कीच. पुढचे कॉलर आपल्याशी कनेक्ट झाले. जामनेरहून सचिन पाटील बोलतायत. सचिन नमस्कार. नमस्ते सर. बोला. नमस्कार जी, बोला. तर मी आपले शो नेहमीच बघत असतो लोकशाहीला. व्हेरी गुड. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हां, नियमित सेक्स केल्याने मानसिक तणावावर किंवा स्ट्रेसवर काही परिणाम होतो का, याबद्दल माहिती सांगा सर. म्हणजे आजचं खरं म्हणजे पूर्ण टॉपिक हे सेक्स आणि त्याचे ॲडव्हान्टेज. पण सचिन, तुम्हाला काही डिप्रेशन किंवा असे काही त्रास होत आहेत का ऑलरेडी? हो हो हो, होत आहेत. आणि त्या संदर्भातल्या काही गोळ्या किंवा काही मेडिकेशन चालू आहे तुमचं? हो, त्या संदर्भात मला सरांना छत्रपती संभाजीनगरला भेटायचं पण आहे. बरं. आणि किती वर्षांपासून हा त्रास होतोय आणि किती वर्षांपासून मेडिकेशन सुरू आहे? मागच्या 2 वर्षापासून. बरं, आपण सरांकडून जाणून घेऊयात. सर, गेल्या 2 वर्षांपासून स्ट्रेस त्यांना जाणवतोय. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे ना, असोसिएटेड डिप्रेशन. राईट. ह्या दोन्हीचा काही संबंध आहे का? एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, कुठलं हार्मोन हे रिस्पॉन्सिबल असतं स्ट्रेस येण्यासाठी? कॉर्टिसोल हार्मोन्स आहेत, त्यानंतर सिरोटोनिनसारखे हार्मोन्स आहेत. हे हार्मोन्स काय करत असतात, या ठिकाणी आपल्या ब्रेनकडनं पेन कॅपॅसिटी, पेन लेवल ही जी आहे ही कमी करतात. आणि अर्थातच अशा प्रकारच्या अँड्रोजन्समुळं, तयार झालेल्या लव मॉलिक्यूलमुळं, डोपॅमिनसारख्या मॉलिक्यूलमुळं, फिनाईल इथिलमाईनसारख्या मॉलिक्यूलमुळं, इपिनेफ्रिन, नॉरइपिनेफ्रिनसारख्या संप्रेरकांमुळं काय होतं, या ठिकाणी आपोआपच तुमचा स्ट्रेस कमी व्हायला लागतो. म्हणून तर तुम्ही दिवसभर जरी किती बिझी असाल तर संध्याकाळच्या वेळामध्ये एक एकांत काढून तुम्ही कोण आहात, काय आहात, हे सर्व काही विसरून जाऊन ही ॲक्टिव्हिटी ह्या क्रियेसाठी एकत्र येणं का आवश्यक असतं. तर नक्की जो सेक्शुअली ॲक्टिव्ह असतो 2 ते 3 आठवड्यामधनं, त्याला हा स्ट्रेस आणि डिप्रेशन याचे चान्सेस नक्कीच कमी होतात. पण आपल्या मर्यादेत राहून केलं तर नक्कीच काही स्ट्रेस येण्याचं कारण नाही. आणखी गोळ्या चालू असतील त्याही बंद होऊ शकतील. नक्कीच. पुढच्या कॉलर आपल्याशी कनेक्ट झाल्यात. परभणीहून सोनाली बोलताय. सोनाली नमस्कार. नमस्कार सर. बोला. नमस्कार जी, बोला.
तर नियमित संबंध ठेवल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो का आणि कशामुळे त्याबद्दल माहिती सांगा. मला वाटतं एकदा टॉपिक सर्वांनी घेतला की त्याला कॅरी ऑन करतात आणि ही खरंच आपल्या शोची एक खासियत. यशाची पावती म्हणायला हरकत नाही. आणि परत या महिलांचं भगिनींचं अगदी मनापासून अभिनंदन. कारण का तुम्ही एवढ्या मनमोकळेपणानं पुढं आल्यामुळं बाकीच्यांना जी भीती वाटते की सेक्सॉलॉजिस्टना भेटायची, कसं दाखवावं, कसं बोलावं, तुम्ही जे म्हणत होत्या की आपल्याला काही होत असेल तर शांत बसायचं, जो आपला पार्टनर तो करायचं, चांगलं आहे, कसं आहे, कमी आहे, जास्त आहे, काही बोलायचं नाही. पण या ठिकाणी महत्त्वाचं काय सांगतो, यांनी ज्या पद्धतीने विचारलेलं आहे आपल्याला की अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी हे रेग्युलर केल्यामुळं त्यांना कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे, चेहऱ्यावर ग्लो येतो का असं त्यांचं म्हणणं आहे. अँटी एजिंगवर गेला आहे. ह्या अँटी एजिंग म्हणजे काय काय असतं माहिती का, उगीच वरनं तुम्ही फार काही मेकअप करून किंवा फार काही फेशियल करून काही आतून बदल होत नसतो. त्या ठिकाणी जोपर्यंत त्या ठिकाणी एक्सायटेशन झालेले हार्मोन्स, त्या ठिकाणी ब्लड सप्लाय चेहऱ्याचा जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत ज्या ग्लँड्स असतात आपल्या चेहऱ्यावर, त्या सिबेशियस ग्लँड्स आहेत, त्यातनं स्वेटिंग होणार आहे. किंवा त्या ठिकाणी स्किनच्या खाली असणारी जी फायब्रिन टिश्यू असतात ह्या रिडेव्हलप किंवा रिज्युनवेट झाल्याशिवाय त्या ठिकाणच्या ज्या सुरकुत्या आहेत, रिंकल्स आहेत. या ठिकाणी सुप्रिया एक अभ्यास झालेला आहे कॅलिफोर्नियामध्ये. एक 100 व्यक्तींचा गट जो की रेग्युलरली ॲक्टिव्हिटी करतो, त्यांना समजा एक वॉकमध्ये समजा चालायला सांगितलं, पाहायला वय किती येते, आणि एक असे की महिन्यात 6 महिन्यात एकदा करणारे, तर 5 ते 10 वर्षाचा फरक, म्हणजे तुम्ही 5 ते 10 वर्षांनी यंग दिसायला लागता. हा ॲडव्हान्टेज असतो आपल्या ॲक्टिव्हिटीचा. आणि कारण काय असतं विचारतो, काम होत असेल तर हार्मोनल बदल, वाढणारा सप्लाय, स्किनचं न्यूट्रिशन, स्किनचं सप्लिमेंटेशन, आणि त्यातल्या त्यात फिमेल्समध्ये इस्ट्रोजन असल्यामुळे त्यांचा ग्लो जो आहे हा ऑलरेडी असतोच, पण ॲक्टिव्हिटीमुळे आणखी त्यामध्ये भर पडते. आणि मी तर म्हणेन अशी ओरिजिनॅलिटी जर मेंटेन ठेवली तर मला वाटतं फार काही पार्लरमध्ये जाऊन बघायची गरज पडणार नाही. नक्कीच असं म्हणता येईल. नक्कीच. पुढच्या कॉलर आहेत लातूरहून सविता बोलतात. सविता नमस्कार. नमस्कार. बोला. नमस्कार जी, बोला. सर, मला प्रश्न असा आहे की नियमित संबंध केल्याने त्याचा युरिन कंट्रोलवर काही फायदा होतो का, त्याबद्दल सांगा सर. नक्कीच. म्हणजे काही संबंध असेल का, म्हणजे ॲक्टिव्हिटी करण्याचा आणि युरिनच्या कंट्रोलचा? नक्कीच आहे. का आहे सांगतो. या ठिकाणी पेल्विक फ्लोअर म्हणजे प्युबिक सिम्पायसिस समोरचा भाग आणि कॉक्सिस मागचा भाग, यामध्ये जो पडदा असतो त्याला प्युबोकॉक्सिजल लिगामेंट असं म्हणतात. याच लिगामेंटमध्ये योनीचा देखील भाग असतो, तुमचा गुद्दाचा देखील भाग असतो आणि युरिनचा देखील भाग असतो. मग विचार करा, काही कारणामुळं जर तुमचा पेल्विक फ्लोअर लूज झाला, त्या ठिकाणी फॅट जमा झालं, तर मग होतं काय, या ठिकाणी खोकला आला, शिंक आली, मग त्या ठिकाणी युरिन लीक व्हायला सुरू होते. मग हे लिकेज झाल्यामुळं काय होतं, सोशली हे एम्बॅरसिंग वाटतं कुठं बाहेर गेलं, किंवा इव्हन काही जणांतर झाडताना देखील असं लिकेज होतं. मग अशा वेळेला मी काय करतो, किगल एक्झरसाईज यांना ॲडवाईस करतो. किगल एक्झरसाईजमुळं काय होतं, हा पेल्विक फ्लोअर टॉट होतो. मग या पडद्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी आहेत, योनिमार्ग आहे, लघवीचा भाग आहे, हा टॉट होतो. आणि हे टॉट झाल्यामुळे होतं काय की अशा प्रकारचं ब्लॅडर आणि युरेथ्रा म्हणजे मूत्रवाहिनीची पिशवी आणि मूत्रवाहिनी याचा जो अंगेल असतो तो टाईट केला जातो. आणि त्याचबरोबर या किगल्स एक्झरसाईजमुळं पेल्विक फ्लोअर स्ट्रॉंग झाल्यामुळं योनीचा भाग देखील जो ढिलेपणा असतो तो टाईट झालेला असतो. हा इतका मोठा ॲडव्हान्टेज आहे. आणि ॲक्टिव्हिटी केल्यानंतर रिपीटेड मल्टिपल होणाऱ्या ऑर्गॅझममुळं ह्याचं कंट्रोल अधिक वाढतं. आणि अधिक माहितीसाठी त्यांनी स्पेशली किगल एक्झरसाईज कशी करावी यासाठी सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक जर रेफर केलं तर नक्कीच त्यांना चांगली माहिती मिळेल. निश्चितच. पुण्याहून सचिन पाटील आपल्याशी कनेक्ट झालेत. सचिन नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. नमस्कार सर. नमस्कार. सर, माझा प्रश्न असा आहे, माझं आता लग्न ठरलेलं आहे. ओके. माझं मी कॉलेजला असताना गर्लफ्रेंडशी माझं फिजिकली रिलेशन झालं. ओके. तेव्हापासून माझ्या लिंगाचे दुखते असं म्हणजे असं ऍक्ट करायला मला भीती वाटते का काय, असं मला भीती मनामध्ये. अच्छा. तर काय मला त्याबद्दल गायडन्स करू शकता? माझं लग्न आहे दिवाळीनंतर. अच्छा. सर्वात महत्त्वाचं सांगा की यामुळे तुम्हाला एक मनात जी भीती बसलेली कमजोरीची ती भीती निघणं अतिशय आवश्यक आहे. आणि इतर काही तुम्हाला हस्तमैथून वगैरे सवय आहे की होती का अगोदर? थोड्याफार प्रमाणामध्ये होते सर. बरं, ठीक आहे, हरकत नाही. आपण यावर उपाय काय ते सांगूया. अतिशय कॉमन समस्या असते लग्न जवळ आलं की घरातून पळून जाणे, किंवा बऱ्याचदा पॅरेंट्सना नाही म्हणून सांगणे मला लग्न करायचं नाही, आता मला सेटल व्हायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुम्ही या ठिकाणी जे जन्माला आले ना तोच मोठा प्रॉब्लेम आहे.
आणि तुम्ही सेटल होणार आहे ते एकदम वर गेल्यानंतर. त्यामुळे जगायचं कुठं तुम्हाला ह्या जन्म घेतल्यामध्ये आणि सेटलमेंट होण्याच्यामध्ये. आता हे सांगतायत की माझा जो कॉन्टॅक्ट आला एकाशी, त्या कॉन्टॅक्टमुळे त्या ठिकाणी पेन व्हायला सुरू झाला असं अजिबात नसतं. किंवा दुसरी गोष्ट काय असू शकते, बरेचदा पहिल्यांदा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर समोरचा जो ग्लास असतो त्या ठिकाणची स्किन जर टाईट असेल तर ती मागं गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वेलिंग येतं, पेन होत असतो. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तज्ज्ञांना भेटून खरंच त्यामध्ये टाईटनेस आहे का, खरंच फायमॉसिस आहे का हे पाहिलं जाईल. एकदा तज्ज्ञांना भेटा, त्याची ट्रीटमेंट घ्या. प्रत्येक गोष्टीला ट्रीटमेंट असते, रिझल्ट असतो. तुम्ही लग्नासाठी अजिबात काही काळजी करू नका. एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्या, सेक्सॉलॉजिस्टला भेटा आणि नक्कीच तुम्ही लग्नाची तयारी करू शकता. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचं मंत्र पुस्तक तुम्ही पाहू शकता. नक्कीच सर. आणि पुढचे आपले कॉलर आहेत, विनायक बोलतात पुण्याहून. विनायक नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला, काय प्रश्न आहे आपला? हा मॅडम, माझं काय होतं, टेस्टोस्टेरोनचे नसा अशा कमजोर आहेत, त्यामुळे पहिल्यासारखं 56 वय आहे, साखर बीपी काहीच नाही. बरं, शुगर नाही, बीपी नाही, काही नाही, पण काहीच होतं नाही, काय? काहीच तसला त्रास नाही, पण नसाची कमजोरी झाली थोड्या टेस्टोस्टेरोन. बरं, हार्मोन काही कमी झाले का तुमचे? नाही तसं नाही काही, पण ते असे वरील नसा कमजोर झाल्या सगळ्या. बरं, नसा कमजोर झाले. वय काय तुमचं? 56. 56 आहे, बरोबर हो, आहे. मी पुण्यातच आहे, तुमच्याकडे येणार आहे, पण मला ते मिळत नाही, पुस्तक नंबर लागत नाही भेटायला. अच्छा, नंबर लागत नाही. लागेल लवकर, काही हरकत नाही. सांगूया तुम्हाला उपाय काय. या फ्रायडेला तुमची भेट घेऊ शकतो? बरं, ठीक आहे. नक्कीच, काय तुम्ही हरकत दिलेल्या क्रमांकावर फोन करा आणि सरांची अपॉइंटमेंट घ्या. आता जो तुमचा प्रश्न आहे त्याबद्दलचं उत्तर आपण जाणून घेऊया. नक्कीच सांगूया. त्यांना वय 56 आहे. बघा, त्यांना बाकी काही त्रास नाही, पण कमजोरी आहे. मी परत सांगेन, सर्वांना सांगतो मी. हे बघा, म्हणजे आपण जर अभ्यास केला तर 40% जास्त लोकांना ही व्याधी आहे, पण तुम्ही याला आजार समजू नका. एखादी गाडी तुम्ही मेंटेनन्सला घेऊन जाताना मग काही ती बंद पडली, खराब झाली की टाकून देता तुम्ही? नाही. या ठिकाणी वयानुसार टेस्टोस्टेरोनच्या मात्रा बदललेल्या असतात, हार्मोन्स बदल झालेले असतात. जसं मी नेहमी सांगतो की वय वाढलं, केस पांढरे झाले, टक्कल पडलं, चष्मा लागला, हातात काटे आली, लाज वाटते का त्याची? नाही. मग अशा पद्धतीने एक सायंटिफिकदृष्ट्या आपल्या शरीरात होणारे बदल हे लक्षात घेऊन सर्वात महत्त्वाचं मी बऱ्याचदा सांगतो की आपला लिंगाचा भाग जो असतो त्यामध्ये जी व्याधी येते, त्यात ब्लड सप्लाय जो कमी होतो, त्याच पद्धतीने हार्ट आहे, ब्रेन आहे, पँक्रियाज आहे, या सर्व ऑर्गनचा सप्लाय जात असतो. आणि ते एक इंडिकेटर असतं तुम्हाला सांगणारं की त्याला ॲक्टिव्ह करावं. आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर मी परत सगळ्यांची मिती या ठिकाणी बाजूला काढू इच्छितो. फक्त तुम्हाला ॲक्टिव्हिटी करायची म्हणूनच ट्रीटमेंट घ्यायची असते असे अजिबात नाही. कारण त्या ऑर्गनला भरपूर काम आहेत. आणखी विरेस करणं आहे, युरिन पासआउट करणं आहे आणि तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट देखील त्याच्या साईजमुळे मेंटेन राहते. तज्ज्ञांना भेटा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे चांगली ट्रीटमेंट घ्या. नक्कीच तुम्हाला वयाच्या 70-80पर्यंत जेव्हा इच्छा असेल आणि तुमच्या पार्टनरची देखील असेल, तुम्हाला ॲक्टिव्ह राहण्यास काहीच हरकत नाही. निश्चितच. आणि विनायक, तुम्ही जसं म्हणत होता की तुमचा नंबर लागत नाही, तर सरांचे जे अपॉइंटमेंटचे नंबर आहे तिथे तुम्ही नक्कीच फोन करा आणि तिथे सरांची अपॉइंटमेंट घ्या. सर तुम्हाला ओपीडीला भेटतील. पुढचे आपल्या कॉलर आहेत, कर्जतहून शुभांगी बोलताय. शुभांगी नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते, बोला. नेहमी संबंध ठेवल्याने स्त्रियातील झोपेंवर काही परिणाम होतो का, याबद्दल सांगा सर. नक्की शुभांगी, आपण जाणून घेऊया. जे सिंपल प्रश्न वाटतो आपल्याला की झोपेवर काही परिणाम होतो का? नक्कीच होतो. काय परिणाम होत असेल? हे बघा, परिणाम नेहमी हे चांगले होत असतात, त्याबद्दल मी सांगतोय. काय होतं या ठिकाणी, समजा मेल असो फिमेल असो, ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर जे रिलॅक्सेशन मिळतं त्यावेळेला प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन हे वाढलेले असतात. हे प्रोलॅक्टिन वाढल्यानंतर काय होतं, बऱ्याचदा हे सिरोटोनिन लेवल बदललेले असतात. तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शनची भावना येते, तुमचा स्ट्रेस कमी झालेला असतो. त्या ठिकाणी ऑर्गॅझम झाल्यामुळं लो मॉलिक्यूल डोपॅमिन, ऑक्सिटोसिन तयार झालेले असतात. या हार्मोनचा इफेक्ट शरीरावर काय असतो, तर तुमच्या बॉडीमध्ये एक प्रकारचं रिलॅक्सेशन आल्यामुळं, स्ट्रेस कमी झाल्यामुळं तुम्हाला एक झोप चांगली लागायला लागते. त्या ठिकाणी थोडीशी नॅप घ्यावीशी वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो, स्त्री असो पुरुष असो, कमीत कमी 8 तास तुमची झोपणं का आवश्यक असतं, कारण या झोपेच्या 8 तासातच खरे तुमचे टेस्टोस्टेरोन हार्मोन किंवा इतर हार्मोन हे तयार होत असतात. म्हणून कितीही कामात जरी बिझी असेल तर झोपेच्या वेळेला झोप आणि कामाच्या वेळेला काम जर केलं तर तुमचं लैंगिक आयुष्य, पर्सनल आयुष्य नक्कीच शेवटपर्यंत सुखी ठेवता येईल आणि आनंदाने जगता येईल. नक्कीच सर. छत्रपती संभाजीनगरहून यश बोलतायत आपल्याशी. यश नमस्कार. हॅलो सर. हां, हॅलो, बोला. नियमित संबंध केल्याने पुरुषांचे आयुष्य वाढते का, त्याबद्दल माहिती सांगा. वा, काय प्रश्न आहे. आता सगळंच काही छान गुडी ओके होत असलं आयुष्य का नाही वाढणार. पण परत सायंटिफिक रिझन सांगूया आपण. सर्वात महत्त्वाची गोष्ट
काय कारणं असतात एखाद्याचं आयुष्यमान कमी होण्याचं, की त्या माणसाला हार्ट अटॅक आला, ब्रेन अटॅक आला, पॅरालिसिस झालं. मग क्वालिटी लाईफ तुम्हाला मिळायचं असेल तर काय करायला पाहिजे? तुमचं रुटीन काम तर झालं, सो कमीत कमी अर्धा ते 1 तास दररोज व्यायाम जर केला तुम्ही, एक्झरसाईज, योगा, प्राणायाम जे काही असेल ते, तुमच्या शरीराचा ऑक्सिजन पुरवठा. काय होतं व्यायामाने, काय होतं त्याकडे, हार्ट रेट वाढल्याने पेरिफेरीला ब्लड जातं, शेवटच्या ऑर्गनपर्यंत ब्लड सप्लाय हा त्याला मिळतो, ऑक्सिजनेशन होतं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होत जातो, त्यानंतर अँटीऑक्सिडेशन जी ॲक्शन असते ती होत जाते. आणि अर्थातच हृदयाची हेल्थ, ब्रेनची हेल्थ, पूर्ण हेल्थ जर वाढली, नक्कीच तुमचं आयुमान म्हणजे क्वालिटी लाईफ, म्हणजे असं बेडवर झोपून राहिलेलं आयुष्य नाही, तर क्वालिटी लाईफ वाढतं. म्हणून मित्रांनो एकच सांगतो, आपली मर्यादा, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नोन पार्टनर यांच्यासोबतच या ॲक्टिव्हिटी केल्या तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो, तुम्हालाही आणि तुझ्या पार्टनरला देखील. निश्चितच सर, आणि तुम्ही खूपच छान माहिती दिली. अनेक मिसकन्सेप्शन्स तुम्ही दूर केले. तुमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि जसं की आत्ता आपण दहिफळे सर यांच्याशी चर्चा केली, अनेक मिसकन्सेप्शन्स असतात सेक्सला घेऊन, ते सगळे सरांनी आज दूर केलेले आहेत. अशा अनेक विषयांवर आपण अजून चर्चा करणार आहोत. मात्र आज वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.